आवाजानं पेनकरांच्या मनावर अधिराज्य केलं. तोच आवाज या ठिकाणी मानस मनोरे सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील शुभ स्वागत मी करतोय. 500 रुपये चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहेत. 1000 रुपये कैलासवासी जयश्री चलित्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहेत. येस, या सर्व देणगीदारांचे आम्ही या भाल प्रीमियर लीगच्या वतीनं शब्दसुमनाने आभार आणि आभार व्यक्त करतोय. तव्या कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपल्या सोबत 2 सर जोडलेले आहेत. वाईट बोर्ड एक विनंती असेल 40 प्लस वाल्यांना की तुम्ही 6 टीमा हजर राहायच्या आहेत, कारण तुमच्या 6 टीमांच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. त्याप्रमाणे तुमच्या मॅचेस होतील. जर 2 मॅचेस हजर असतील, 3 मॅचेस हजर असतील तर मॅचेस होणार नाही. 6 टीमा हजर पाहिजे, हे लक्ष द्या. आता आजच्या दिवसामध्ये आपण 40 प्लसचे देखील सामने पाहणार आहोत. ऐकूया आपण कॉम्बॉक्स मध्ये मानसजी मनोरे सरांचा आवाज. धन्यवाद शुभम सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत सर्वप्रथम गणरायाच्या चरणी वंदन करतोय. त्यानंतर अखंड महाराष्ट्राचे आणि भारताचे आराध्य दैवत निश्चयाचे महामेरू भौत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा करतोय. आणि भाल प्रीमियर लीग 2025 मध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज थोडासा उशीर झालेला आहे यायला, कारण नाईट मॅचेसमध्ये आम्ही होतो आणि सकाळी 8 वाजले नाईट मॅच संपायला. त्याच्यानंतर मात्र आता आम्ही इथे हजेरी लावली आहे. फटका चांगला आहे, लोवर फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. बॉल साईल सीमा पार येतोय, देखणा चौकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. नक्कीच भाल प्रीमियर लीग ज्याची चर्चा आपल्याला संपूर्ण वाशी विभागामध्ये आणि पेण तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते, कारण फार चांगलं आयोजन आणि नियोजन सातत्याने प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आपण पाहिलं. त्याच्याच बरोबरीने खरं तर आयोजनामध्ये कोणतीच कमी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून कधीच नसते आणि त्यामुळे कौतुक मात्र आयोजकांचं असेल. यॉर्क लाईनचा बॉल खोदून काढला. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये खेळाडू चुकी करतात, त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार, हा चौकार. हॅलो 4 धावेंच्या बरोबरीने धावा मात्र पुढे पोहोचतील. 20 धावा या ठिकाणी मात्र आता स्कोर बोर्ड वरती लगावल्या गेल्यात. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आहे. इथून देखील प्रहार हवेत. बॉल झेलची शक्यता, झेल घेण्याचा प्रयत्न मात्र तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय. जाळ्यात आलेला मासा मात्र या ठिकाणून जाळ्यातून निसटला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. तेलही गेलं, तोपही गेलं आणि हाती काहीच नाही राहिलं अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जातो आहे. स्कोर बोर्डवरती 22 अर्थातच 22 धावा यावेळेस माफ करा 21 धावा यावेळेस आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतील. भाल प्रीमियर लीग आजचा शेवटचा दिवस, सुपर डुपर संडेचा आजचा सुपर हिट दिवस आणि या मॅच मध्ये आता मात्र या ठिकाणाहून मजा नक्कीच येणार. शुभम म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकला. बरीचशी चांगली साथ कालच्या दिवसापासून ते आम्हाला देत आहेत, त्याबद्दल त्यांचं देखील विशेषतः कौतुक असेल. आणि बरेचसे समालोचक मात्र आता नवोदित उदयाला आलेले आहेत, कारण की जेवढे समालोचक आपल्या विभागातून येतील तेवढ्या विभागाचं नाव मोठं होईल आणि त्यासाठी प्रत्येक समालोचकाला एक मंच उपलब्ध करून दिलाच पाहिजे.
शुभम म्हात्रे सर यांचा आवाज मात्र कालपासून आपण ऐकतोय. चांगली पकड मराठी भाषेवरती त्यांची पाहायला मिळते आहे. त्यांचं कौतुक असेल. आर्यस लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. त्यांचं देखील कौतुक करूया. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह त्यांची पाहायला मिळते आहे. यावरचा फटका क्रॉस बॅटेड लॉफ्ट केलाय, उडवलाय बॉल हवेमध्ये. खेळाडू चेंडू खाली आहेत परंतु सोडला गेलाय झेल. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस नशिबाची साथ मिळाली जातीय फलंदाज रवीत या खेळाडूला, ज्याच्या बॅटमध्ये आत्तापर्यंत बरेचसे चौकार षटकार आले आहेत. बऱ्याचशा धावांची बरसात रवीतने केली आहे आणि त्याचा सोडलेला झेल महागात ठरेल बॉलिंग टीमसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालेत. कनेक्शन नाही आहे. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन. आणि यावेळेस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. डॉट बॉल गोलंदाजी मार्कवरती इनॅट क्रमांक 2चं षटक घेऊन सुशील या गोलंदाजांना आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल, फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. दिया मौका तो लगाया छक्का. चेंडू सीमा पार, देखना षटकार. थँक्यू डीजे. कमालीची फलंदाजी केली जाते. इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे गोलंदाजांची. आणखी फटका दमदार आहे. ताकदीचा केलाय वापर. आम्हाला आवडत नाही तडजोड, कारण आम्ही करतो फक्त तोडफोड. सीमा षटकार.
थँक्यू डीजे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. रवीत, माहौल चाहे गरम हो या ठंडा, लेकिन रवीत भाई हमेशा गाड़ते अपने नाम का झंडा. काय फलंदाजी यावेळेस. आणखीन एक फुल टॉस. खर्राब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीसी ऑपरेटर. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. प्रशांत गोविंद म्हात्रे साहेब यांची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल आता मैदानाच्या चौफेर बाजूला फिरतीये. परंतु यावेळेचा फटका आपण पाहतोय की ऑन साईडला मात्र स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळला गेला होता. दुसरी धावेचा प्रयत्न होता. अति घाई आणि संकटात नाही अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल धाव यावेळेस नक्कीच येईल. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्कोर बोर्डवरती 62 धावा बॅटिंग करताना टीम सुशील 11 या टीमने जमवल्यात. आणि आता जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 18 आणि विजयासाठी 62 धावेंची गरज असेल. स्मिथ फायटर आणि त्यांच्या विरोधात हर्ष अँड श्रुणा 11 या दोन टीमच्या दरम्यान पुढील मॅच टॉस केला जाईल. चला विनंती असेल पाहुण्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करायचा. एका बाजूला टीम पाहायला मिळेल स्मिथ फायटर आणि त्यांना फाईट करताना हर्ष अँड श्रुणा 11 या दोन टीमना आपण पाहू शकाल. टॉस करण्याची विनंती मी करतोय सन्माननीय अक्षय दादा म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. हर्ष अँड श्रुणा 11 आणि स्मिथ फायटर दोन्ही कॅप्टन लगेच या. टॉस केला जाईल. अठरा चेंडू आणि विजयासाठी 62 धावेंची गरज आहे. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जातोय. श्रुणा यांना हर्ष 11 आणि त्यांच्या विरोधात स्मिथ फायटर्स आमचे अक्षय दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस. टेल कॉल केला. इट इज हेड हर्ष आणि श्रुणा 11 टीम टॉस जिंकला. कॅप्टन डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आज कशा प्रकारची खेळपट्टी पाहायला मिळतीये? का आजच्या दिवसामध्ये तुम्ही बऱ्याचशा मॅचेस खेळात आणि आजच्या दिवसामध्ये विकेट कशी आणि कशा प्रकारे खेळ होतोय? चेसिंगला खेळू कारण संतोदा पण फॉर्ममध्ये आणि बॉलिंगचा जरा अभाव आहे आयकॉन नसल्यामुळे, त्यामुळं फिल्डिंगच करू. आणि समोरच्या टीमविषयी काय म्हणाल? त्यांना थांबवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील? निश्चितच समोरची टीम पण वाकडू पुष्पा चांगले फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यांना कमीत कमी 35 धावाच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणून असतील. तुमच्या वाटीला प्रथम फलंदाजी आली आहे. 3 ओव्हरची मॅच. आत्ताच आपण पाहतोय की 61 धावा बनवल्या गेल्या. तुमचा किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 30 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 35-30 धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. तुमची टीम कशा प्रकारे बांधली गेलेली आहे आणि ओव्हरऑल टीमचा सपोर्ट कसा राहिला? तुमच्या संघाविषयी काय म्हणाल? टीम तर चांगली सपोर्ट करते. बॉलर बॅटर पण चांगली आहेत आणि आमचा ओनर आहे तो पण खूप चांगला आहे. आणि या भाल प्रीमियर लीगमध्ये खेळताना मनामध्ये काय भावना असतात? किती एक्साइटमेंट असते? किती उत्साह असतो? भाल प्रीमियर लीगच्या आम्ही वर्षभर वाट बघत असतो. खूप बरं वाटतं खेळून.
शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस टीम हर्ष अँड श्रुना 11 वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. दॅट्स इट. आपण वळूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. यस थँक्यू मानस मनोरे सर. या ठिकाणी आपण पूर्वार्धाचा खेळ समाप्त होताना पाहिला. दोन फ्रँचाइज टीम मध्ये हा सामना. बंटी अँड सुमित 11 आणि त्यांच्या विरोधात आपण सुनील 11 ला पाहतोय. प्रथम फलंदाजी करत सुनील 11 या संघानं 61 धावा जमा केल्या आणि 62 धावांचं लक्ष हे बंटी अँड सुमित 11 या संघासमोर ठेवलंय. खरं तर धावांचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. पहिला सामना झाला त्यामध्ये देखील खूप सारे धावा गोळा केल्या होत्या. दुसरा सामना देखील आपण पाहिला, तब्बल 50 गाठली होती. तदनंतरचा हा तिसरा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय 61 धावा. पहिला चेंडू फेस करत असताना सुशीलला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. लॉंगॉनच्या रिजन मध्ये आपण पहिला फटका पाहिला सुशील याचा 2 धावा प्राप्त होती. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. पहिलं षटक आपण पाहतोय आयकॉन त्या ठिकाणी रवित ज्याचा खेळ मरे भाल संघातून खेळत असताना खूप चांगला अप्रतिम राहिला या सत्रामध्ये. खरं तर वाशी विभागात देखील त्याच्या नावाचा बोलबाला नक्कीच राहिला. तोच रवित ला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पाटणेश्वर संघातून खेळत असताना देखील त्याचा खेळ अप्रतिम राहिलाय. पुढचा फटका स्लॉट मध्ये जरूर होता. काउकर्नाच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा पार आलाय हा सुशीलच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. खरं तर 62 धावांचा मोठा लक्ष पार करत असताना आपल्याला मोठे फटके जरूर मारावे लागतील. संघर्ष करावा लागेल. नॉकआउटचे टुर्नामेंट आहेत, तुम्हाला संघर्ष करावे लागेल या ठिकाणी. स्वतःच्या फ्रँचाइज टीमसाठी वुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर त्या ठिकाणी शॉट मिडॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. डीप मध्ये प्रोटेक्शन आलं. त्यानंतर सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा प्राप्त होती त्या ठिकाणी टीम बंटी अँड सुमित 11 या संघाला. आणि या 2 धावेच्या मदतीने फलकावरती धावा लागतील 8 धावा. भाल प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. जय हनुमान मैदान या ठिकाणी सज्ज झालंय आजच्या दिवसासाठी. सुंदर सुंदर आणि सुंदर चेंडू त्या ठिकाणी होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता रवित याचा, परंतु ऑफिस्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू हा अवांतर चेंडू घोषित केला आहे. पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय साईश्वर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. वेल क्वालिफाईड पंच नक्कीच त्यांनी देखील खेळ चांगला केला आपल्या ऑल ओव्हर लाईफ मध्ये. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, परंतु काय झालाय कॉट अँड बोल्ड. विकेट किपरनं काम आपलं चोख बजावलं. सुशीलला परतावं लागेल माघारी. सुशील बॅक टू द डग आउट. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला रवित आहे, एका बाजूला निखिल आहे. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय प्रणित. पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोराने धावत येतील, परंतु एकाच्या हातातून सुटल्यानंतर दुसऱ्याने पकडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच्या हातातून देखील चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार आलाय हा चौकार. तर चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मी तर म्हणेन काउकर्नाच्या रिजन मध्ये. पुढचा चेंडू फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी जरूर होती, परंतु बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण रवीचा वारंवार पाहिलाय. वाईट आलाय आणि या वाईटच्या मदतीने फलकावरती धावा लागतील 15 रन. 62 धावांचं लक्ष पार करत असताना आपण फलकावरती 15 धावा पाहतोय.
सुंदर 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 चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त केल्यात फलंदाज प्रणित याच्या. प्रणित बॅक टू द डगआउट. नक्कीच विकेट या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळेल, परंतु तत्पूर्वी शुभम सर आपण पाहतोय की अतिशय चांगलं मैदान यावेळेस भाल गावच्या प्रीमियर लीगसाठी आपण पाहतोय. परंतु हे मैदान खरं तर हे शेत ज्यांचं आहे, ज्यांनी आपल्याला हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्यांचा आभार व्यक्त करणं आपल्याला फार महत्त्वाचं असेल. सन्माननीय रघुनाथ विठू म्हात्रे साहेब, सन्माननीय नागाजी विठू म्हात्रे साहेब, सन्माननीय शांताराम विठू म्हात्रे साहेब आणि सन्माननीय नारायण विठू म्हात्रे साहेब यांची ही जागा आहे, त्यांचा विभाग आहे. परंतु त्यांनी खरं तर अगदी मोठ्या मनाने आपल्याला ही स्पर्धा भरवण्यासाठी ही जागा, हे शेत, हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल रघुनाथ दादा, नागाजी दादा, शांताराम दादा आणि नारायण दादा म्हात्रे या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. नक्कीच मानस सर खूप चांगलं मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आपल्या मुलांना या ठिकाणी खेळायला चान्स मिळावा आणि कुठेतरी आपला खेळ चांगला व्हावा, त्यासाठी हे सुंदर मैदान आणि आयोजकांची मेहनत देखील तेवढीच राहिली आहे. हे मैदान बनवता असताना नवीन गोलंदाजी मार्कवर येईल प्रणय. नेक्स्ट मॅच जय हनुमान 40+ आणि लव्हर बॉईज असा सामना होईल. सेकंड स्पेल या ठिकाणी प्रणय. आता स्ट्राईक एंड वरती येईल निखिल, ज्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स नक्कीच मरे भाल संघातून खेळत असताना राहिला. मरे भाल आणि HSC भाल असे दोन सामने वाशी विभागामध्ये नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला त्या दोन टीम्सने ठेवला. खरं तर गवदी भाल म्हणून ही सर्व टीम 1 लाख तसेच 50,000च्या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहिली. सुंदर त्यांचा देखील खेळ आपण त्या ठिकाणी पाहिलाय. पहिला चेंडू प्रणित याचा निखिल साठी. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुंदर झेल पकडलाय त्या ठिकाणी. पकडलाय झेल आणि संपलाय निखिलचा खेळ. गोल्डन डकचा शिकार झालाय पहिल्या चेंडूवरती. निखिल बॅक टू द डगआउट. हे 5वं पर्व 16 फेब्रुवारी आणि आजचा दुसरा दिवस. आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुंदर सामने या मैदानामध्ये. जय हनुमान मैदान, मोठे बाल, सुंदर आणि सुंदर नियोजन आयोजकांच्या माध्यमातून चमचमत्या ट्रॉफ्या आपण या ठिकाणी पाहतोय. मालिकावीरासाठी बायसिकल, सुंदर नियोजन. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला, इनस्विंग झालाय आणि त्यानंतर बीट झालाय. फलंदाज समीर. डॉट चेंडूची समाप्ती झाली. समीर पाटीलनं 3 षटकार मारले तर 50,000. ATM ओपन झालंय, फुल्ली ओपन झालाय समीर म्हात्रेसाठी. जर षटकार मारले लगातारचे 3 तर 50,000 रुपये. पुढचा चेंडू खरं तर कॉट अँड बोल्ड. विकेट किपर आपलं काम एकदम चोख बजावतोय. विकेट माघारी परतलाय. प्रदीप गोल्डन डकचा शिकार. अजून एक विकेट त्या ठिकाणी प्रदीपच्या माध्यमातून. प्रदीप बॅक टू द डगआउट.
स्टाईल मध्ये अव्वंतर घोषित केलाय. वाईट चेंडू आणि या वाईटच्या मदतीने फलकावरती धावा लागल्यात. 16 धावा, 62 धावांचा पल्ला पार करायचा, मोठा पल्ला पार करायचा. आणि 62 धावांचा पल्ला पार करत असताना आपण या ठिकाणी बंटी अँड सुमित 11 संघाची आगेकूच पाहतोय. थोडीशी पडती फली या संघाची आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, असं काहीच त्या टीमचं झालेलं आहे बंटी अँड सुमित 11. परंतु सुनील 11 या संघाचा फलंदाज रवीत, त्याचा बोलबाला आपण नक्कीच पाहिला. वैयक्तिक 41 धावांवरती त्याचा खेळ, सुंदर खेळ आपण पाहिला. तसाच काहीसा खेळ आता नवीन आलेला फलंदाज रुपेश याला करावा लागेल. परंतु डॉट चेंडू, अव्वंतर चेंडू, दुसरं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 17 धावा. जाऊया थोडस, घेऊया डीजे ब्रेक आणि त्यानंतर परतूया पुनश्च एकदा मैदानामध्ये. थँक्यू डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण पाहतोय की या पाहुण्यांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतं आहे. पाहुणे येते घरा तोचे दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि या पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी नक्कीच होत आहे. सन्माननीय नितीन शांताराम म्हात्रे साहेब, सन्माननीय दत्ता शांताराम म्हात्रे साहेब, सन्माननीय विनोद शांताराम म्हात्रे साहेब, सन्माननीय नरेश किशोर म्हात्रे साहेब आणि पप्पू भाऊ म्हात्रे साहेब, या सगळ्या पाहुण्यांना माझी नम्रतेची विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भाल प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. नक्कीच अतिथी देवो भव. परंतु या ठिकाणी समीर साठी बक्षीस लागली आहे. टोटल लगातारची 3 षटकारांसाठी टोटल 70,000, 20,000 रुपये कॅश जमा झाली आहे, 50,000 रुपये या ठिकाणी जीपे जमा झालेले आहेत. 70,000 रुपये लगातारच्या 3 षटकारांसाठी. पहिला चेंडू थोडीशी उचली घेणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोड्याशा नाकाला घासून जाणारा चेंडू. पण शुभम सर, 3 षटकाराला लावून फायदा नाही. पैसे द्यायचे असतील तर एकाला लावले पाहिजेत तर मजा येईल. कारण की त्यांना पण माहिती आहे 3 बॉल 3 षटकार मारणार नाही, त्यामुळे ते पैसे लगावलेले आहेत. परंतु एक मारला तर दिले तर मी मानेन, तर मजा येईल. मग नक्कीच सर. अमर दाभाडे यांच्याकडून खरं तर 3 षटकारांसाठी 70,000 रुपये, 20,000 रुपये कॅश जमा झाली आहे आणि 50,000 रुपये जीपे झालेले आहेत. पुढचा चेंडू खोलात टाकला होता. क्रिकेटचं बाधक ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं. परंतु या ठिकाणी विकेट, स्वतःची विकेट बहाल करतोय तो सुमित आणि माघारी परततोय. पडती फली आपण पाहतोय बंटी अँड सुमित 11 संघाची नॉकआउटच्या मॅचेस आहेत, महत्वाच्या मॅचेस आहेत आणि महत्वाच्या मॅचेस मध्ये खरं तर अशा प्रकारचा खेळ होणे वावगं नाहीये बंटी अँड सुमित 11 संघाचं. परंतु त्या ठिकाणी सुनील 11 संघाचा जर आपण विचार केला तर रवीची फलंदाजी अप्रतिम राहिली आपल्या संघासाठी. 41 धावांचं योगदान आपल्या संघासाठी ज्याने केलं तोच रवीत ला आपण ऑन फील्ड पाहतोय. सुंदर गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून झाली. फक्त 15 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस, परंतु पुन्हा एकदा तशाच प्रकारचं आपण विकेट पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की राकेशजी म्हात्रे, गणेशजी म्हात्रे यांना बोलवत आहेत. त्यामुळे विनंती असेल गणेशजी म्हात्रे, लवर बॉयजचे कॅप्टन, आपण राकेश दादा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय की लव्हर बॉईज आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान 40+. त्यांना देखील विनंती असेल की या ठिकाणी सुमितला देखील तीच ऑफर आहे. 3 षटकारांसाठी 70,000 रुपये. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये झेल होईल का? यस, इट इज झेल. पकडला झेल आणि संपला सुमितचा खेळ. आणि टीम या ठिकाणी ऑल आउट झालेली आहे. बंटी अँड सुमित 11 पहिला सामना असेल. ज्या सामन्यामध्ये टीम ऑल आउट झाली आहे.